Hello everyone. We are going to discuss a new virus, new pathogen actually, and that pathogen this time is a virus. Till now we have studied some of the bacterial pathogens. We have also studied a protozoan pathogen. Now in this lecture we are going to discuss the next type of pathogen, that is a virus, and that virus is a rabies virus. Okay, so I think we all are very much aware of the rabies disease. This rabies disease, it is caused by a virus, and that virus is called as rabies virus. This virus or this infection is a zoonotic infection. Zoonotic meaning असतो की usually हा animals मधून human being मध्ये transmit होतो. Okay, so it is a zoonotic infection. Rabies virus, it belongs to the family Rhabdoviridae. So it belongs to the family Rhabdoviridae. Rhabdoviridae family म्हणजे काय की यांची जी मॉर्फॉलॉजी असते, all the viruses under this family Rhabdoviridae, their morphology is found to be rod shaped or cylindrical shaped, आणि त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो की Rhabdoviridae family. If you see the structure, you will find that their morphology is quite a rod shaped or cylindrical shaped. Okay, त्यामुळे रेबीज व्हायरसला आपण Rhabdoviridae family मध्ये कन्सिडर करतो. हा व्हायरस especially it causes neurotropic infection. Neurotropic म्हणजे infection that is related to nervous system. It can affect both peripheral nervous system as well as central nervous system. So initially peripheral nervous system affect करतो and later on जसं spread होईल बॉडी मध्ये तसं तो central nervous system ला सुद्धा affect करतो. Okay, so it causes neurotropic infection म्हणजेच infection that is related to brain, आणि त्यामुळे जी severity या डिसीजची ती खूप जास्त, याचा mortality rate सुद्धा खूप जास्त असतो, कारण याच्यामध्ये डायरेक्टली ब्रेन किंवा नर्वस सिस्टम अफेक्ट होते. ओके, त्यामुळे वन ऑफ द मोस्ट सिव्हिअर डिसीज आहे हा, मोस्टली ट्रान्समिटेड थ्रू एनिमल्स, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ झूनोटिक इन्फेक्शन, अँड दॅट इज असोसिएटेड विथ द नर्वस सिस्टम. व्हायरसेस म्हणजे मोस्टली काय असतात, व्हायरसेस आर ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स. ऑल व्हायरसेस आर ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स. मीनिंग काय असतो याचा, ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट म्हणजेच any living thing which grows or multiply only inside living thing. फक्त दुसऱ्या लिव्हिंग थिंग मध्ये एखादी सेल मल्टिप्लाय होत असते किंवा एखादा पॅथोजन एखादा ऑर्गॅनिझम मल्टिप्लाय होतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स. बॅक्टेरिया वी कॅन कल्टिवेट देम ऑन आर्टिफिशियल कल्चर मीडिया ऑल्सो. त्यामुळे बॅक्टेरिया काही ऑब्लिगेट पॅरासाइट नाही आहेत. काही बॅक्टेरियाचे पॅरासाइटिक असतात, लिव्हिंग सेलमध्येच ग्रो होतात, पण त्यांना कल्चर मीडियामध्ये सुद्धा आपण ग्रो करू शकतो, म्हणजे ते ऑब्लिगेट पॅरासाइट नाही. पण व्हायरसेस फक्त आणि फक्त लिव्हिंग सेल मध्येच ते मल्टिप्लाय होऊ शकतात, त्यामुळे आपण त्यांना ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट म्हणतो. आज आपण जो व्हायरस स्टडी करणार आहे तो आहे रेबीज व्हायरस. ॲज ऑलरेडी मेन्शन, इट कॉजेस अ न्यूरोट्रॉपिक इन्फेक्शन. आपण ते इन्फेक्शन कसं होतं, काय होतं, हे सगळं डिस्कस करणार. पॉइंट वाईज आपण आता पुढे प्रोसीड करायचं. दिस व्हायरस, ऍक्च्युअली द वर्ड रेबीज इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड रॅबिडस. Rabidus, which means mad, because it causes something or infection related to nervous system. त्यामुळे पेशंटचं बिहेवियर हे क्वाइट अनयुजुअल असतं, आणि त्यामुळे ते मॅड एक कॉमन वर्ड आहे, रॅबिडस लॅटिन वर्ड, त्याच्यावरून रेबीज हा वर्ड डिराइव्ह केला गेला. सो रेबीज इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड रॅबिडस. ओके, रॅबिडसचं मीनिंग आहे मॅड, आणि हा जो लॅटिन वर्ड रॅबिडस आहे, इट इज डिराइव्ड फ्रॉम अ संस्कृत वर्ड रबास. संस्कृत वर्ड रबास, त्याच्यापासून हा रॅबिडस वर्ड डिराइव्ह केला. रॅबिडस ज्याचं मीनिंग मॅड आहे, त्याच्यापासून आपण रेबीज हा त्या व्हायरसला एक नेम कॉइन केला. ओके, सो दिस व्हायरस इट बिलॉंग्स टू द रॅब्डोविरिडी फॅमिली. रॅब्डोविरिडी फॅमिलीमध्ये अनेक व्हायरसेस आहेत, त्यातला हा रेबीज व्हायरस आहे. रेबीज व्हायरसला आपण लिसा व्हायरस किंवा लिसा रेबीज व्हायरस म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज लिसा व्हायरस और लिसा रेबीज व्हायरस, कारण इट बिलॉंग्स टू जीनस लिसा व्हायरस. व्हायरसचा जो जीनस आहे तो जीनस लिसा व्हायरस जीनस आहे, त्यामुळे त्या व्हायरसला आपण लिसा रेबीज व्हायरस किंवा रेबीज लिसा व्हायरस असं सुद्धा म्हणतो. सो दिस इज अ इम्पॉर्टंट थिंग, यू शुड कीप दिस इन माइंड. ओके, सो इट बिलॉंग्स टू द फॅमिली रॅब्डोविरिडी अँड बिलॉंग्स टू द जीनस लिसा व्हायरस. In 1804 सायंटिस्ट झिंकी ऍक्च्युअली त्यांनी काय केलं बघा, की हा जो व्हायरस आहे
हा सलाव्यामधून ट्रान्समिट होतो. म्हणजे एखादा ॲनिमल बाईट केल्यानंतर त्या ॲनिमलच्या सलाव्यामधून ह्युमन बिंगमध्ये ट्रान्समिट होतो आणि ह्युमन बिंगमध्ये ट्रान्समिट झाल्यानंतर मग ह्युमन बिंगमध्ये न्यूरोट्रॉपिक इन्फेक्शन डेव्हलप होतं. ओके, म्हणजे युजली हा ट्रान्समिट कसा होतो थ्रू द सलायवा ऑफ रेबिड ॲनिमल. रेबिड ॲनिमल म्हणजे ॲनिमल विच इज सफरिंग फ्रॉम रेबीज डिसीज. ज्या ॲनिमलला रेबीज डिसीज झाला आहे त्याला आपण काय म्हणतो रेबिड. सो व्हेनेवर एनी रेबिड animal bites to human being, then through its saliva the virus is transmitted into human being. आणि ह्युमन बिंग मध्ये गेल्यानंतर मग तो तिथे रेबीज डिसीज कॉज करतो. हे फक्त माहिती होतं आपल्याला सगळ्यांना की हा सलायवामधून ट्रान्समिट होतो. बट दिस वॉज प्रॅक्टिकली प्रूव्ड बाय हिम. इट वॉज प्रॅक्टिकली प्रूव्ड बाय सिंकी सायंटिस्ट. यांनी काय केलं, तो जो रेबिड ॲनिमल आहे त्या रेबिड ॲनिमल मधून सलायवा घेतला and that saliva was injected into healthy animal. म्हणजे रेबिड डॉग मधून सलावा घेतला आणि त्या सलावा त्यांनी कंट्रोल कंडिशन मध्ये एका हेल्दी ॲनिमल मध्ये हेल्दी डॉग मध्ये इंजेक्ट केला आणि ही फाउंड दॅट रेबीज वॉज डेव्हलप्ड. त्या हेल्दी डॉग मध्ये रेबीज डिसीज झाला होता. म्हणजे याचा अर्थ असा की रेबीज व्हायरस ट्रान्समिट्स थ्रू द सलायवा and this was practically proved by some scientists in the year 1804. 1821 मध्ये सुद्धा Breschet and Pagendi, they found that the causative agent of rabies in human being as well as in animals is one and same. म्हणजे ह्युमन बिंग मध्ये जो रेबीज डिसीज कॉज करतो, ॲनिमल्स मध्ये जो रेबीज डिसीज कॉज करतो, तो दोन किंवा डिफरंट टाइपचे पॅथोजन असून दॅट इज द ओनली वन अँड दॅट इज नोन ॲज रेबीज व्हायरस. म्हणजे रेबीज व्हायरस हा एकच व्हायरस आहे की जो ॲनिमल्स मध्ये सुद्धा इन्फेक्शन कॉज करतो, ॲनिमल्स मध्ये सुद्धा रेबीज डिसीज कॉज करतो आणि ह्युमन बिंग मध्ये सुद्धा डिसीज कॉज करतो. ओके, या व्हायरसचे सगळ्यात महत्त्वाचं फीचर काय माहिती का, इट हॅज वाईड होस्ट रेंज. व्हायरस हे होस्ट स्पेसिफिक असतात, पण रेबीज व्हायरस इट हॅज वाईड होस्ट रेंज. इट कॅन इन्फेक्ट लार्ज नंबर ऑफ ॲनिमल्स, especially warm blooded animals. So it can infect large number of warm blooded animals. ओके, आणि त्यामुळे काय की ते इन्फेक्शन जे आहे ते इन्फेक्शन झून ऑटिबल म्हणजे ॲनिमल्स मधून ह्युमन बिंग मध्ये ते ट्रान्समिट होऊ शकते. इन द 1881 लुई पाश्चर he found that the virus affects the brain of the animal. So this virus after entry it travels to the brain and where it causes the complications. म्हणजे तो व्हायरस हा ब्रेन मध्ये प्रेझेंट असतो. So this rabies disease is associated with the nervous system because virus is found to be present in the nervous system. Hence it is a neurotropic infection. This was proved by Louis Pasteur. So Louis Pasteur ने काय सांगितलं की हा जो व्हायरस आहे हा व्हायरस ब्रेन इन्फेक्शन कॉज करतो, तिथून आपण तो व्हायरस आयसोलेट करू शकतो. ओके, सो दिस इज सम हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ रेबीज डिसीज. रेबीज बद्दल काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवण्यासारख्या म्हणजे हा जो व्हायरस आहे हा याचा होस्ट वाईड रेंज होस्ट आहे. म्हणजे अनेक काही डोमेस्टिक ॲनिमल्स मध्ये इन्फेक्शन कॉज करतो, ह्युमन बिंग मध्ये कॉज करतो आणि काही वाईल्ड ॲनिमल जे असतात जंगलामध्ये राहणारे जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हा व्हायरस इन्फेक्शन कॉज करतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट व्हायरसची मॉर्फॉलॉजी ही थोडीशी टिपिकल आहे. म्हणजे याच्या मॉर्फॉलॉजी बेसिसवर आपण हा व्हायरस आयडेंटिफाय करू शकतो. सो दॅट इज अनदर थिंग आपण मॉर्फॉलॉजी डिस्कस करणार आहोत. ओके, सो दिस इज जस्ट एन इंट्रोडक्शन टू द रेबीज व्हायरस. नाउ लेट्स सी द morphology of rabies virus. Morphology. This virus, it belongs to rhabdoviridae, means it is in a rod shape or cylindrical shape. But if you see this structure, you will get to know it looks like an bullet shaped virus. It is an bullet shaped virus. Bullet, gun bullet. Okay, so it is an bullet shaped virus. Important thing that the shape of this virus is rod, but it looks like a bullet. The size of this virus is 180 micrometer. That is the length of this virus. Sorry, it is nanometer. Sir, nanometer. 180 nanometer ची त्याची लेंथ असते आणि त्याची जी विड्थ आहे the diameter म्हणूया आपण त्याला, it is 75 nanometer. So this is the dimension. 180 nanometer, that is the length, and the diameter or width of this virus is
75 nanometer. It is a bullet shaped virus. ओके, आता स्ट्रक्चर बघा आपण काय स्ट्रक्चर मॉर्फोलॉजी कशी आहे केअरफुली बघा. तर व्हायरस जो आहे त्या व्हायरसच्या सराउंडिंग, इफ यू सी सराउंडिंगला जे आउटरमोस्ट कवरिंग आहे दॅट कवरिंग इज एन एन्व्हलप. व्हायरस मध्ये एन्व्हलप असतो, काही व्हायरस मध्ये असतो, काहींच्या मध्ये एन्व्हलप प्रेझेंट नसतो. ओके, सो हा जो व्हायरस आहे या व्हायरसच्या आउटरमोस्ट जे कवरिंग आहे दॅट इज एन एन्व्हलप अँड दिस एन्व्हलप इज लिपोप्रोटीन इन नेचर. Envelope is lipoprotein in nature. Okay, so this virus is surrounded by envelope. एक गोष्ट लक्षात घ्या, एनव्हलप व्हायरस मध्ये कशा पद्धतीने येतो तर इमॅजिन करा की ही होस्ट सेल. ओके, मी एनव्हलप कसं येतं सांगतो. ही होस्ट सेल आहे, या होस्ट मध्ये व्हायरस आला, व्हायरस मल्टिप्लाय झाला, नंबर ऑफ व्हायरस प्रोजिनी तयार झाल्या आणि फायनली या प्रोजिनी त्या सेलला लायसिस करून बाहेर पडतात. पण काही व्हायरस लायसिस करत नाही, ते बाहेर कसे पडतात, बडिंग आउट मेकॅनिझम. म्हणजे काय होणार बघा, हा व्हायरस पहिल्यांदा विथ मेम्ब्रेनला बाइंड झाला, बाइंड झाल्यानंतर मेम्ब्रेन थोडंसं इन्व्हेजिनेशन होतं, हा व्हायरस इथं आला, इथं आल्यानंतर हा पार्ट कट होतो आणि हे मेम्ब्रेनचं कवरिंग फॉर्म होतं आणि हे दोन एकमेकाला जॉईन होतात. समजलं सगळ्यांना? पुन्हा एकदा सांगतो मी. हे बघा, व्हायरस इथून पहिला मेम्ब्रेनला बाइंड झाला असे म्हणजे अनेक व्हायरस तयार झालेले आहेत, खूप सारे व्हायरस प्रोड्यूस झालेले कारण व्हायरस मल्टिप्लाय झालेले आहेत. सो आता काय होतं की इथं व्हायरस बाइंड झाल्यानंतर हे थोडंसं मेम्ब्रेन जे आहे ते थोडंसं आउट ग्रोथ येते त्याला, म्हणजे इव्हॅजिनेशन होतं, हा व्हायरस इथं आला आणि फायनली इथं कट होतं, हे दोन जॉईन होतं आणि हे पुन्हा होस्ट सेल आयसी मेम्ब्रेन जॉईन होतं. म्हणजे व्हायरसच्या अराउंड एक आता मेम्ब्रेनस कवरिंग तयार झालेलं आहे लिपोप्रोटीनचं. जे होस्ट सेल लिपोप्रोटीन्स आहे तेच कवरिंग याच्या अराउंड तयार झालेलं आहे आणि दिस इज कॉल्ड ॲज एन्व्हलप. एन्व्हलप म्हणजे याचा अर्थ envelope, it is not synthesized by virus but it is derived from the host cell during release mechanism. जेव्हा व्हायरस त्या होस्ट मधून रिलीज होणार आहे त्यावेळी व्हायरस काय करतो, त्या होस्टच्या मेम्ब्रेनचा अराउंड स्वतःच्या अराउंड एक कवरिंग फॉर्म करतो, लेयर फॉर्म करतो and that is called as envelope. Okay, clear? So envelope it is derived from the host cell and त्यामुळेच काय की लिपिड त्याच्यामध्ये असतं कारण मेम्ब्रेन मध्ये आपल्याला माहिती आहे लिपिड आणि प्रोटीन असतं. That's why envelope is lipoprotein in nature. So this is an outermost covering which is lipoprotein in nature and that is called as envelope. सगळ्या व्हायरस मध्ये एन्व्हलप असतं असं नाही. ज्यांच्यामध्ये एन्व्हलप आहे त्यांना आपण एन्व्हलप्ड व्हायरस म्हणतो, ज्यांच्यामध्ये एन्व्हलप नाही those are called as naked viruses. ओके, सो एन्व्हलप. आता एन्व्हलप जर बघितलं you will find that from envelope some projections are outgoing. काही प्रोजेक्शन्स हे आउटवर्ड इमर्ज व्हायला लागले, काही असे स्पाइक लाईक प्रोजेक्शन्स इंडिव्हिज्युअल दाखवतो मी इथे बघा, असे काही स्पाइक लाईक प्रोजेक्शन्स डेव्हलप होतात, इमर्ज होतात त्या एन्व्हलप मधून बाहेर. दोज आर कॉल्ड ॲज ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स. स्पाइक स्ट्रक्चर फ्रॉम एन्व्हलप सम spike, some outgrowth is emerging outside, that is called as glycoprotein spike. ओके, असे अनेक ग्लायकोप्रोटीन स्पाइक पूर्ण सर्फेस ऑफ प्रेझेंट असतात. ओके, फक्त हा जो प्लेनर रिजन आहे, प्लेन रिजन, त्या प्लेन रिजनला स्पाइक्स असतात, अदरवाइज यू कॅन फाइंड स्पाइक्स ऑल ओव्हर द स्ट्रक्चर. व्हायरसला कधीही सेल म्हणायचे नाही, व्हायरस हे असेल्युलर असतात, त्यामुळे मी इथे सेल हा वर्ड कुठे यूज करत नाही. व्हायरस पार्टिकल आपण म्हणू शकतो किंवा व्हिडिओन आपण म्हणू शकतो, व्हिडिओन्स किंवा व्हायरस पार्टिकल. So this virus particle is surrounded by envelope and from envelope some projections are growing, that those projections are called as glycoprotein spikes. Glycoprotein spikes लाच आपण पेप्लोमर्स सुद्धा म्हणतो. These glycoprotein spikes are also called as peplomers. Okay, so peplomers are emerging out through the envelope, lipid or lipoprotein envelope. Okay, पेप्लोमर. पेप्लोमर किंवा ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स जे आहेत त्यांचं फंक्शन असतं की इट हेल्प्स इन अटॅचमेंट ऑफ व्हायरस टू द होस्ट सेल. होस्ट सेलचे रिसेप्टर असते सरफेसवर, त्या रिसेप्टरवर व्हायरसचा कोणता पार्ट बाइंड करतो दॅट इज ऑन ग्लायकोप्रोटीन स्पाइक. सो इनडायरेक्टली और डायरेक्टली वी कॅन कॉल ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स एज एन अटॅचमेंट ऑर्गन ऑफ दिस व्हायरस which helps in attachment of virus to the host cell receptor. Okay, these glycoprotein spikes usually made up of a protein called as G protein. ते जे स्पाइक्स आहेत ते स्पाइक्स G प्रोटीन पासून बनलेले असतात. एन्व्हलप हे होस्ट पासून डिराइव्ह केलेला आहे, पण ग्लायकोप्रोटीन हा व्हायरस स्वतः कोड करत असतो.
म्हणजे त्याचा जो जिनोम आहे त्या जिनोम मध्ये ग्लायकोप्रोटीन स्पाइकसाठी जो प्रोटीन आहे तो प्रोटीन तयार करण्याची जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. म्हणजेच दिस ग्लायकोप्रोटीन स्पाइक इट इज व्हायरस एन्कोडेड. हा होस्ट मधून घेतलेला नाही, व्हायरसने स्वतः तयार केलेला, त्याच्याकडे स्वतः जिनोम आहे. तयार केला याचा अर्थ असा नाही की व्हायरसकडे लायबोझोम आहे. तयार केला याचा अर्थ व्हायरसकडे प्रोटीन सिंथेसिस लागणारे सगळे मशिनरी आहेत. नो, नॉट ॲट ऑल. जेव्हा व्हायरस इथं आला होस्ट सेलमध्ये, होस्टचे सगळे बायोसिंथेटिक मशिनरी यूज करून त्यानं प्रोटीन तयार केले. पण प्रोटीन तयार करण्यासाठी लागणारे जेनेटिक इन्फॉर्मेशन त्याच्याकडे होते. ओके, दॅट्स व्हाय इट इज अ जी प्रोटीन विच इज व्हायरस कोडेड. व्हायरसने स्वतः कोड केलाय, पण तो प्रोटीन तयार करण्यासाठी लागणारी सगळी मशिनरी इट इज डिराइव्ड फ्रॉम द होस्ट. म्हणून त्याला आपण ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणतो. गुड. नाव ग्लायकोप्रोटीन स्पाइक झालं. आता दुसरी गोष्ट, ग्लायकोप्रोटीन स्पाइकचं फंक्शन पण सगळ्यांना समजलं. त्याची जी लेंथ असते ही 10 नॅनोमीटर असते अप्रॉक्सिमेटली. द लेंथ ऑफ ग्लायकोप्रोटीन स्पाइक इज फाउंड टू बी अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर. बुलेट शेप व्हायरस आहे, याचा एक एंड प्लेन असतो कम्प्लिटली, तर दुसरा एंड कसा असतो तर थोडासा कर्व असतो किंवा कोनिकल असतो. ओके, सो वन एंड इज कम्प्लिटली प्लेनर, अनदर एंड इज आयदर राउंड और कोनिकल शेप. आता बघा, beneath the envelope म्हणजे एनव्हलपच्या थोडंसं आतल्या बाजूला you will find this dotted structure, म्हणजे हे प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे. this layer is called as matrix layer. म्हणजे प्रोटीनचा लेयर आहे एनव्हलपच्या आत. म्हणजे हा जर एनव्हलप असेल, सपोज दिस इज एन एनव्हलप, तर एनव्हलपच्या आत अजून एक प्रोटीनचा लेयर आहे and that protein layer is called as matrix layer. clear? and this matrix layer is made up of protein M प्रोटीन पासून बनलेलं असतं. इथून पुढे मी जे प्रोटीन सांगणार आहे ते सगळे प्रोटीन व्हायरस कोड करतो, म्हणजे व्हायरसकडे ती जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. लाईक जी प्रोटीन इज कोडेड बाय व्हायरस. एनव्हलपच्या खाली किंवा एनव्हलपच्या आतल्या बाजूला एक प्रोटीनचं लेयर आहे, दॅट इज कॉल्ड मॅट्रिक्स लेयर. अँड मॅट्रिक्स लेयर इज मेड अप ऑफ एम प्रोटीन. ओके, देन नेक्स्ट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द जिनोम ऑफ दिस व्हायरस. व्हायरस मध्ये एकतर आरएनए जिनोम असतो किंवा डीएनए असतो. ओके, रेबीज व्हायरस हॅज सिंगल स्ट्रँडेड आरएनए ॲज इट्स जिनोम. So genome of rabies virus is single stranded RNA. तर हा जो RNA आहे single stranded RNA तो कसला आहे बघा. It is an unsegmented negative sense single stranded RNA. So the genome of this virus is unsegmented negative sense single stranded RNA. काही प्रश्न तुम्हाला पडले असतात. तुम्हाला आरएनए माहिती आहे, सिंगल स्ट्रँडेड आरएनए पण माहिती आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ अनसेगमेंटेड अँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ निगेटिव्ह सेन्स आरएनए? ओके, लेट मी क्लिअर इट. व्हायरसमध्ये जो जिनोम असतो, जिनोममध्ये खूप व्हेरिएशन बघायला मिळतं. आपल्यामध्ये जिनोम काय असतो, आपला क्रोमोझोम आहे, डबल स्ट्रँडेड डीएनए असतो. जवळजवळ सगळ्याच प्लांटमध्ये, सगळ्याच ॲनिमलमध्ये, सगळ्याच युकॅरियोट्समध्ये डबल स्ट्रँडेड डीएनए असतो. आरएनए युकॅरियोट्समध्ये कधी जिनोममध्ये नसतो. जिनोम आरएनए कोणामध्ये असतो, फक्त काही व्हायरसमध्ये असतो. व्हायरसमध्ये जो जिनोम असतो त्या जिनोममध्ये खूप व्हेरिएशन असतं. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जिनोम बघायला मिळतील. प्रकारचे म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये व्हेरिएशन बघायला मिळतील. ओके, त्यातलंच व्हेरिएशन आहे की अनसेगमेंटेड जिनोम अँड सेगमेंटेड जिनोम. आता दोन्हीचं मिनिंग काय, अनसेगमेंटेड जिनोम आणि सेगमेंटेड जिनोम? तर बघा, डायग्राम काढून दाखवतो मी. सपोज हा जिनोम आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, हे मी आताच सांगितलं. परत आपण नेक्स्ट टाइम व्हायरोलॉजी पण जेव्हा स्टडी करणार आहे, व्हायरोलॉजीमध्ये पुन्हा सेगमेंटेड आणि सेगमेंटेड खूप वेळ येणार आहे. सो तेव्हा पुन्हा एक्सप्लेन करणार आहे, मी आताच एक्सप्लेन करतो. ओके, सपोज दिस इज जिनोम सिंगल स्ट्रँडेड आरएनए ऑफ दिस व्हायरस. ओके, आता या व्हायरसमध्ये सेगमेंट्स असतात. म्हणजे आता याच्यामध्ये नाही आहेत, पण सेगमेंटेड म्हणजे काय सांगतो, सेगमेंट्स असतात. सेगमेंट्स म्हणजे व्हायरसचा जो जिनोम असतो तो जिनोम सेगमेंटेड असतो, वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये डिवाइड झालेला असतो. मग सेगमेंट्स म्हणजे काय, तर बघा, हा एक सेगमेंट आहे, हा एवढा सेगमेंट आहे. याची एक ओपन रीडिंग फ्लेम असते. ओपन रीडिंग फ्लेम जेनेटिक कोडॉन आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपल्याला माहिती असतं. ओपन रीडिंग फ्लेम म्हणजे काय की कोडॉनचा सिक्वेन्स स्टार्टिंग फ्रॉम इनिशिएशन कोडॉन अँड एंड्स विथ द स्टॉप कोडॉन. म्हणजे ही एक ओपन रीडिंग फ्लेम आहे. दिस इज कॉल्ड एज फर्स्ट ORF, म्हणजे फर्स्ट ओपन रीडिंग फ्लेम. दिस इज सेकंड ओपन रीडिंग फ्लेम, थर्ड ओपन रीडिंग फ्लेम अँड फोर्थ ओपन रीडिंग फ्लेम. बेसिक आहे पण इम्पॉर्टंट. पहिली ओपन रीडिंग फ्लेम म्हणजे काय की हा जो एवढा सेगमेंट आहे याच्यामध्ये इथं कुठेतरी एक इनिशिएशन कोडॉन आहे,
आणि इथं कुठेतरी एक इनिशिएशन कोडॉन आणि इथं कुठेतरी एक स्टॉप कोडॉन. म्हणजे ही एक ओपन रीडिंग फ्रेम झाली. आता ही दुसरी ओपन रीडिंग फ्रेम आहे, याचा एक इनिशिएशन कोडॉन असेल आणि याचा एक दुसरा कुठला तरी स्टॉप कोडॉन असेल. सिमिलरली पुन्हा तिसरी ओपन रीडिंग फ्रेम, याचा एक इनिशिएशन कोडॉन, याचा एक स्टॉप कोडॉन, नंतर याचा एक इनिशिएशन कोडॉन, याचा एक स्टॉप कोडॉन. म्हणजे ओपन रीडिंग फ्रेम मल्टिपल आहेत, सेगमेंटेड असतात. हा एक सेगमेंट झाला, याच्यामध्ये एक ओपन रीडिंग फ्रेम आहे. दुसरा सेगमेंट आहे, याच्यामध्ये दुसरा ओपन रीडिंग फ्रेम आहे. तिसरा सेगमेंट आहे, याच्यामध्ये दुसरा ओपन रीडिंग फ्रेम आहे. सो अशा पद्धतीने काय असतं की जिनोम हा सेगमेंटेड असतो, याला म्हणायचं सेगमेंटेड जिनोम. याच्यापेक्षा थोडं वेगळं म्हणजे काय, एका सेगमेंटमध्ये एकापेक्षा जास्त ओपन रीडिंग फ्रेम सुद्धा असू शकतात एका सेगमेंटमध्ये. म्हणजे हा जो सेगमेंट आहे पहिला, याच्यामध्ये असं पण असू शकतं की हा एवढा जो AUG स्टॉप इनिशिएशन कोडॉन आणि इथं हा UAA, हा एवढा एक ओपन रीडिंग फ्रेम आहे. लगेच इथं दुसरा AUG आणि इथं UAA दुसरा ओपन रीडिंग फ्रेम. म्हणजे ओव्हरऑल काय की जेव्हा जीन ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन होणार आहे त्यावेळी सेगमेंटेड फॉर्म मध्ये होत असतं. एका सेगमेंटमध्ये एक ओपन रीडिंग फ्रेम असते किंवा अनेक ओपन रीडिंग फ्रेम असू शकतात. अशा प्रकारच्या जिनोमला काय म्हणतो आपण, सेगमेंटेड जिनोम म्हणतो. मग अनसेगमेंटेड म्हणजे काय, तर याच्या थोडंसं अपोजिट. हा जिनोम असेल तर याच्यामध्ये ओपन रीडिंग फ्रेम आहेत पण सेगमेंटेड नाही. हा एवढा आहे तर समजा हा UAA, दुसरा लगेच AUG, हा लगेच UAA. म्हणजे असं इथं कुठे मध्ये सेगमेंट्स नाही आहेत. एकाच जिनोम मध्ये मल्टिपल ओपन रीडिंग फ्रेम असतात, सेगमेंट मध्ये नसतात. सो दिस इज कॉल्ड एज अनसेगमेंटेड जिनोम. ओके, सो सिंपली एवढं लक्षात ठेवा की सेगमेंटेड मध्ये सेगमेंट्स असतात, एका सेगमेंटमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त ओपन रीडिंग फ्रेम असतात आणि अनसेगमेंटमध्ये ओपन रीडिंग फ्रेम कंटिन्युअसली अरेंज सेगमेंटेड नसतात. ओपन रीडिंग फ्रेम म्हणजे सगळ्यांनी समजून घ्या, जेव्हा प्रोटीनसाठी एखादा जीन कोड करत असतो तर पहिला हा इनिशिएशन कोडॉन असतो AUG आणि सगळ्यात शेवटी जिथं प्रोटीन सिंथेसिस स्टॉप होतं ते तो असतो स्टॉप कोडॉन किंवा ज्याला आपण काय म्हणतो नॉनसेन्स कोडॉन. सो एक पहिला AUG पासून स्टार्ट झालेला पहिल्या स्टॉप कोडॉन पर्यंत एंड झाला, दॅट इज कॉल्ड ओपन रीडिंग फ्रेम. त्याच्यानंतर पुन्हा एक AUG येईल, पुन्हा दुसरा एक स्टॉप कोडॉन येईल, ती सेकंड ओपन रीडिंग फ्रेम. ओके, जेव्हा ओपन रीडिंग फ्रेम हे एका सेगमेंटेड मध्ये असं डिवाइड केलेलं असतं दॅट इज कॉल्ड सेगमेंटेड. आणि जेव्हा लिनियर असतं, एकाच जिनोम मध्ये मल्टिपल असतात त्यावेळी त्याला काय म्हणतो आपण, अनसेगमेंटेड. So the genome of rabies virus is unsegmented single stranded RNA. आता प्रश्न पुढचा आला की निगेटिव्ह सेन्स RNA म्हणजे काय. व्हॉट इज द मीनिंग ऑफ निगेटिव्ह सेन्स RNA. तर निगेटिव्ह सेन्स RNA व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, पुन्हा पुन्हा येणार आहे तुम्हाला ते. निगेटिव्ह सेन्स RNA म्हणजे काय की तो RNA आहे बट दॅट कॅन नॉट बी डायरेक्टली ट्रान्सलेटेड. असा RNA की ज्याचं डायरेक्टली ट्रान्सलेशन केलं जाऊ शकत नाही, because it do not contain a genetic information for synthesis of proteins. Minus sense. Sense म्हणजे काय, समथिंग दॅट इज इन्फॉर्मेशन, काही इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. मायनस सेन्स म्हणजे इट डू नॉट हॅव जेनेटिक इन्फॉर्मेशन टू फॉर्म अ प्रोटीन. सो असा RNA that cannot be directly translated or the RNA which do not contains enough genetic information to form protein, that is called as minus sense RNA. म्हणजे याचा RNA जो घेतला आणि आपण रायबोसोम मध्ये ऍड केला तर प्रोटीन फॉर्म होत नाहीत, कारण त्याच्याकडे प्रोटीन फॉर्म करण्यासाठी जेनेटिक इन्फॉर्मेशन नाही आहे, बिकॉज इट इज अ निगेटिव्ह सेन्स RNA. मग तरी देखील मी म्हटलं की हा G प्रोटीन फॉर्म करतो, हा त्याच्यानंतर M प्रोटीन फॉर्म करतो. मग जेनेटिक इन्फॉर्मेशन कशी येते, तर जेव्हा व्हायरस मल्टिप्लाय व्हायला लागतो दॅट टाइम निगेटिव्ह सेन्स RNA फर्स्ट कन्वर्टेड टू पॉझिटिव्ह सेन्स RNA. म्हणजे जेव्हा त्याचं रिप्लिकेशन होणार आहे, रिप्लिकेशन होताना निगेटिव्ह सेन्स RNA इज कॉपीड अँड दॅट फॉर्म्स मायनस सेन्स. म्हणजे निगेटिव्ह सेन्स पासून प्लस सेन्स RNA फॉर्म केला जातो आणि मग तो जो प्लस सेन्स RNA त्याचा ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन्स फॉर्म होतो. म्हणजे एवढी गोष्ट लक्षात ठेवा की निगेटिव्ह सेन्स RNA म्हणजे असा RNA दॅट कॅन नॉट बी डायरेक्टली ट्रान्सलेटेड बिकॉज इट डू नॉट कंटेन इनफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. मग असा RNA प्रोटीन कधी फॉर्म करू शकतो, व्हेनेवर द निगेटिव्ह सेन्स RNA इज कन्वर्टेड टू पॉझिटिव्ह सेन्स RNA. ओके, थोडक्यात अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतो मी. mRNA जो असतो, mRNA मेसेंजर RNA, mRNAचं डायरेक्टली ट्रान्सलेशन होतं. प्रोटीन सिंथेसिस मध्ये mRNAचं ट्रान्सलेशन केलं जातं, कारण mRNA मध्ये काय असतं, कोडॉन्स असतं. ओके, मग मला सांगा की निगेटिव्ह सेन्स RNA आणि पॉझिटिव्ह सेन्स RNA यापैकी आपण mRNA कोणाला म्हणणार किंवा कोणता RNA mRNA म्हणून ऍक्ट होऊ शकतो.
पुन्हा एकदा सांगतो की कधीही ट्रान्सलेशन होताना mRNAचं ट्रान्सलेशन होतं, कारण त्याच्याकडे कोडॉन्स असतं, त्याच्याकडे जेनेटिक इन्फॉर्मेशन असतं. मग मला सांगा की निगेटिव्ह सेन्स RNA आणि पॉझिटिव्ह सेन्स RNA असेल तर यापैकी कोणत्या RNA or which RNA will work as an mRNA? Yes, absolutely correct. The positive sense RNA will work as an mRNA, means that can be directly translated. हा डायरेक्टली ट्रान्सलेशन याचं करू शकत नाही आपण. पहिल्यांदा याचं कन्वर्जन प्लस सेन्स मध्ये करावं लागतं. And now this plus sense RNA can bind to ribosome and undergo the process of translation. Okay, so आपण पुढे जास्त इकडे आलोय आता, पुढे बघूया. So the genome सगळ्यांना समजलं असेल. It is a single stranded unsegmented negative sense RNA. एकच RNA असतो, सिंगल कॉपी प्रेझेंट असते. ओके, आता या RNA वर तुम्ही कॅल्क्युलेट बघितलं तुम्हाला समजेल की या RNA वर काही प्रोटीन्स अटॅच्ड आहेत. काही स्ट्रक्चर्स इथं बघा, इथे प्रोटीन आहे, इथं आहे, काही प्रोटीन्स अटॅच्ड आहेत. त्यातलं काही प्रोटीन की पहिला प्रोटीन बघा, दिस प्रोटीन इज कॉल्ड अ न्यूक्लिओप्रोटीन. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे जेनेटिक मटेरियल ला अटॅच्ड असलेला प्रोटीन म्हणजे न्यूक्लिओप्रोटीन. सो दिस RNA इज अटॅच्ड बाय मेनी न्यूक्लिओप्रोटीन्स. आणि न्यूक्लिओप्रोटीन मध्ये जो प्रोटीन आहे तो प्रोटीन कुठला असतो? N प्रोटीन असतो. N. ओके, सो न्यूक्लिओप्रोटीन इज अटॅच्ड विथ द genome. Similarly, this genome is also attached by another protein called as L protein. आणि त्या प्रोटीनचं नाव काय? RDRP. RDRP stands for RNA dependent RNA polymerase. हा एक पॉलिमरेज आहे. RNA dependent RNA polymerase. हा कधी यूज केला जाणार आहे? जेव्हा व्हायरसचं रिप्लिकेशन होणार आहे. जेव्हा व्हायरसचा जो जीनोम आहे निगेटिव्ह सेन्स RNA, जेव्हा त्याचं रिप्लिकेशन होऊन अनेक मल्टिपल RNA कॉपीज फॉर्म होतील. आणि आपल्याला माहिती आहे की रिप्लिकेशनसाठी एन्झाइम कोणता लागतो? पॉलिमरेज लागतो. हा कोण आहे? RNA. म्हणजे RNA पासून RNA फॉर्म करायचा म्हणजे एन्झाइम कोणता लागणार? RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. आणि तो स्ट्रक्चरली कुठला प्रोटीन असतो? L प्रोटीन. सो लार्ज RNA dependent RNA polymerase is also found to be attached with the RNA and the protein is called as L protein. Okay, so this is a typical morphology of rabies virus. आता या मॉर्फोलॉजी मध्ये तुम्हाला समज असेल की व्हायरस कोणत्या कोणत्या प्रोटीनला कोड करतो? तर G प्रोटीन, देन L प्रोटीन, देन M प्रोटीन, N प्रोटीन आणि अजून एक प्रोटीन असतो दॅट इज P प्रोटीन. P प्रोटीन म्हणजे फॉस्फोप्रोटीन. हा सुद्धा इथं जीनोमलाच अटॅच्ड असतो, फॉस्फोप्रोटीन. सो दिस इज अन टिपिकल स्ट्रक्चर ऑफ रेबीज व्हायरस. सो GLMNP हे सगळे प्रोटीन्स कोण कोड करतो? व्हायरस कोड करतो. जेव्हा त्याचा जीनोम हा निगेटिव्ह सेन्स RNA पॉझिटिव्ह सेन्स RNA मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा तो या सगळ्या प्रोटीनला कोड करू शकतो. सो मॉर्फोलॉजी मध्ये लक्षात ठेवा, द जीनोम इज बुलेट शेप, सॉरी द व्हायरस इज बुलेट शेप व्हायरस having one end curved or conical, another end that is planar. Glycoprotein spikes are there surrounding the envelope. So it is an envelope virus with glycoprotein spikes. It has म्हणजे याच्या कोर मध्ये याला सायटोप्लाझम म्हणत नाही आपण, काही सेल नाही. मग व्हायरस मध्ये आपण जो कॅप्सिडच्या आतला किंवा एनवेलोपच्या आतला जो भाग असतो त्याला सायटोप्लाझम न म्हणता आपण काय म्हणतो? कोर म्हणत असतो. सो द कोर पार्ट कंटेन्स अन सिंगल स्ट्रँडेड negative sense unsegmented RNA on which multiple proteins are found to be attached, like phosphoprotein is there, nucleoprotein is there, a large RNA dependent RNA polymerase is also there. Okay, so this is a morphology of virus. काही व्हेरियंट्स असतात किंवा काही रेबीज व्हायरस मध्ये थोडीशी आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळू शकतो. लाईक लुक ॲट दिस, सम रेबीज व्हायरस दे मे शो सम व्हेरिएशन्स. लाईक हा जो प्लेनर एंड आहे काही व्हायरस मध्ये हा थोडासा इनर साइडला इन्व्हेजिनेशन झालेला असतो. सो दिस एनवेलप इज फाउंड टू बी इन्व्हेजिनेटेड इनसाइड, म्हणजे आतल्या साइडला थोडासा तो इन्व्हेजिनेशन झालेला असतो. दिस इज एन व्हेरिएशन ऑब्झर्वड इन सम रेबीज व्हायरसेस. सिमिलरली काही व्हायरस मध्ये हे जे मेम्ब्रेन आहे इट इज फाउंड टू बी आउट ग्रोइंग, म्हणजे त्याची जी ग्रोथ असते जसं हा आतल्या बाजूला आला तसं हा काही बाहेरच्या बाजूला प्रोजेक्ट होतो. Similar structure but projecting outward. This is called as a blade. त्याला काय म्हणायचं? ब्लेड. सो काही व्हायरस मध्ये हा जो बॉटम लेयर हा प्लेन असतो, काहींच्या मध्ये हा इनर साइडला इन्व्हेजिनेटेड असतो, काही साइडला हा आउट साइडला ग्रो होतो ऍज अन ब्लेड स्ट्रक्चर. Okay, so these are some morphological variations observed in the rabies virus. Okay, clear? मॉर्फोलॉजी सगळ्यांना समजली असेल तर आपण आता पुढचा भाग बघूया.
So let's see the next part of this virus. There are two types of rabies viruses. Okay, there are two types of rabies viruses. First type, that is strep virus. Strep virus. And second type, that is fixed virus. Fixed virus. So there are two types of rabies viruses, strep virus and fixed virus. Meaning काय? What is the meaning of strep virus and what is the meaning of fixed virus? थोडक्यात सांगतो की meaning असं असतो, ज्या व्हायरस मध्ये कोणत्या प्रकारचं मॉडिफिकेशन झालेलं नसतं, that is called strep virus. कोणता मॉडिफिकेशन नाही आहे, जो नॅचरली प्रेझेंट आहे तसाच असणार. आणि जो फिक्स व्हायरस आहे याच्यामध्ये खूप सारे मॉडिफिकेशन्स झालेले असतात. ओके, थोडंसं डिटेल मध्ये जाऊन बघूया. स्ट्रेट व्हायरस म्हणजे काय? द व्हायरस विच इज आयसोलेटेड फ्रॉम द नॅचरल होस्ट. म्हणजे जो नेचर मध्ये प्रेझेंट आहे, एखाद्या होस्ट मध्ये असेल, एनिमल्स मध्ये असेल. सो व्हायरस विच इज आयसोलेटेड फ्रॉम एन इन्फेक्टेड एनिमल और फ्रॉम इन्फेक्टेड ह्युमन बीइंग, त्यांच्यामधून आपण जेव्हा व्हायरस आयसोलेट करतो, that virus have not gone any kind of modification. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉडिफिकेशन झालेलं नसतं. नेचर मधून एखाद्या एनिमल मधून आपण आहे तसा आयसोलेट करतो. that virus is called as a strep virus. Okay, so strep virus means the virus which is isolated from the infected animals or human beings. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉडिफिकेशन किंवा चेंजेस नसतात. ओके, they have not undergone any kind of modifications. बट फिक्स्ड व्हायरस म्हणजे काय? फिक्स्ड व्हायरस म्हणजे असा व्हायरस की जो आपण कधी यूज करतो लॅबमध्ये. आपण लॅबमध्ये वॅक्सिन प्रोडक्शनसाठी किंवा व्हायरस स्टडी करण्यासाठी आपण काय करतो, व्हायरस घेतो, एखाद्या लॅबोरेटरी ॲनिमलमध्ये इंजेक्ट करतो, त्याच्या ब्रेनमध्ये इंजेक्ट करतो. मग त्या ॲनिमलमध्ये समजा त्याची डेथ झाली, पुन्हा आयसोलेट करायचा, पुन्हा नवीन होस्टमध्ये इंजेक्ट करायचा. म्हणजे आपण फ्रिक्वेंटली ट्रान्समिशन करत असतो व्हायरस लॅबोरेटरी कंडिशनमध्ये. एका एनिमल मधून काढला, दुसऱ्यामध्ये इंजेक्ट केला, पुन्हा काढला, पुन्हा दुसऱ्याच्या ब्रेनमध्ये इंजेक्ट केला. सो दिस रिपीटेड सायकल्स आर परफॉर्म्ड इन द लॅबोरेटरी कंडिशन्स. आणि त्यामुळे काय होतं की कंटिन्युअस इंजेक्शन इनटू न्यू होस्ट, न्यू एनिमल्स, व्हायरस अंडरगोज मॉडिफिकेशन्स. प्रत्येक वेळी आपण जेव्हा व्हायरस आयसोलेट करणार, पुन्हा इंजेक्ट करणार, पुन्हा आयसोलेट करणार, पुन्हा इंजेक्ट करणार अंडर लॅबोरेटरी कंडिशन्स. समवेअर, sometime virus undergoes modifications, and that type of virus is called as fixed virus. So it is characterized by modifications in the virus. Modifications कुठे होतात? त्याच्या जीनोम मध्ये होतात. ओके, सो स्ट्रेट व्हायरस म्हणजे तो व्हायरस नेचर मध्ये प्रेझेंट असतो, एनिमल्स मधून किंवा इन्फेक्टेड ह्युमन्स मधून आपण आयसोलेट करतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉडिफिकेशन होत नाही. का होत नाही मॉडिफिकेशन? कारण तो कुठे ग्रो होतोय? एन्व्हायरमेंट मध्ये, त्याच्या नॅचरल होस्ट मध्ये ग्रो होतो. आणि इथं आपण ग्रो कसं करतोय? लॅबोरेटरीमध्ये ग्रो करत असतो. एका एनिमल मधून काढला, दुसऱ्यामध्ये इंजेक्ट करा. त्यामुळे प्रत्येक वेळी तो व्हायरस थोडाफार इव्हॉल्व्ह होतो, त्याच्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन्स व्हायला लागतात. सो देर आर टू टाइप्स ऑफ व्हायरसेस और टू टाइप्स ऑफ रेबीज व्हायरसेस known as strep virus and fixed virus. Okay, now the next point is the antigenic structure of this virus. या व्हायरसचा जो पार्टिकल आहे त्या पार्टिकल मधला कोणता कंपोनेंट असा की जो अँटीजेनिसिटी दाखवू शकतो. सो अँटीजेनिक स्ट्रक्चर ऑफ रेबीज व्हायरस. अँटीजेनिक स्ट्रक्चर ऑफ रेबीज व्हायरस. कोणते कोणते कंपोनेंट्स? दे कॅन शो अँटीजेनिसिटी, दे कॅन इंड्यूस अँटीबॉडी प्रोडक्शन. अँटीजन म्हणजे काय? एनीथिंग विच कॅन इंड्यूस immune response, antibody production, and that can react with the product of immune response. This glycoprotein spike, first glycoprotein spike, that is G protein or glycoprotein spikes, it is found to be highly immunogenic. Highly immunogenic आहे हा glycoprotein spike, म्हणजेच it can induce large amount of antibody production. So this glycoprotein spike or G protein is antigenic. It can induce antibody production. Especially कोणत्या प्रकारचे antibody production induce करतो तो? It induces hemagglutination inhibiting antibodies. It induces hemagglutination inhibiting antibodies. Okay? म्हणजे अशा अँटीबॉडीज की ज्या अँटीबॉडीज आरबीसीचं क्लॉटिंग किंवा अग्लुटिनेशन होऊ देत नाही, ते प्रिव्हेंट करतात. म्हणजे अँटीबॉडीज विच इनहिबिट्स हेमॅग्लुटिनेशन.
सो समजा व्हायरस हा रेबीज व्हायरस आहे ह्युमन बिंग मध्ये इन्फेक्शन झालं, इन्फेक्शन झाल्यानंतर जो ग्लायकोप्रोटीन स्पाइक आहे इट कॅन इंड्यूस इम्युन रिस्पॉन्स, antibodies will be produced and those antibodies prevent agglutination of RBCs. That is, the hemagglutination inhibiting antibodies are induced by G protein, that is glycoprotein spikes. So the first antigenic part is glycoprotein spikes. Then second antigenic part of this virus is this nucleoprotein. Second, nucleoprotein, that is also called as nucleocapsid protein. So nucleoprotein or nucleocapsid protein or N protein, it can also induce immune response. So हा जो genome associated जो protein है multiple पूर्ण genome cover करता है आतल्या बाजूने. So that nucleoprotein can induce antibody production. So it is an antigenic component. कोणत्या प्रकारचे antibody induce करतो? It induces complement fixing antibodies. So nucleoprotein induces complement fixing antibodies. And third type of antibody is envelope मध्ये जे lipoprotein आहे, envelope lipoprotein and this large RNA dependent RNA polymerase, L protein. So envelope lipoprotein and RNA dependent RNA polymerase, they can also induce the antibody production by the host cell. So it is also an antigenic component of this rabies virus. So rabies virus antigenically it has three components, and those components are first G protein and glycoprotein spike. It can induce hemagglutination inhibiting antibody production. Nucleoprotein, it can inhibit complement fixing antibody production, and then lipoprotein, which is present in the envelope, as well as the RNA dependent RNA polymerase, that is a RNA polymerase. Indirectly आपण त्याला काय म्हणतो किंवा in short त्याला RNA polymerase म्हणतो. It can also induce the immune response. Okay, so these are some antigenic characteristics of this virus. In this lecture we have discussed the introductory part of rabies virus, what is rabies disease, then we have studied the morphology of this virus and antigenic characteristics of rabies virus. Thank you.